बुलेटिनमध्ये बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। अजयदादांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीवर DGCA कडून पहिली कारवाई। लेयर जेट 40.45 मॉडेलच्या 4 विमानांचा उड्डाणांवर बंदी। VT VRA, VT VRS, VT VRV, VT TRI विमानांच्या उड्डाणांवर बंदी। हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही, कारणे दाखवा नोटीस। आपल्या लढाला यश येत असलं तरी ते नखा एवढं अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे। DGCAच्या VSR कंपनीवरील कारवाईवरती रोहित पवारांचं ट्विट। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा 3000 तासांचा रेकॉर्ड गायब। रोहित पवारांच्या दाव्यानं पुन्हा खळबळ। रेकॉर्डमध्ये हेराफेरीचा दावा। VSR कंपनीला रेकॉर्ड बदलण्यासाठी वेळ दिला जातोय का? रोहित पवारांचा सरकारला सवाल। पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार, सूत्रांची माहिती। सोमवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक। तर 26 तारखेला वरळी डोममध्ये होणार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होणार। शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं, मविया नेत्यांची अपेक्षा। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उद्या शरद पवारांच्या उमेदवारीबाबत मविया नेत्यांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। पक्षातून शायना यांसी, संजय निरुपम यांचाही नावाची चर्चा। पक्षासाठी केलेल्या कामांचा लेखाजोखा घेऊनच उमेदवार देणार, सूत्रांची माहिती। संख्याबळ पाहता राज्यसभेची जागा आमची। राज्यसभेच्या दोन्ही जागा महत्त्वाच्या। 2020 मध्ये आम्ही राष्ट्रवादीला 1 जागा दिली होती। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। भाजपाकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा। नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी, केशव उपाध्ये यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी। युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिकांना संधी, तर महिला मोर्चा अध्यक्षा म्हणून चित्रा वाघ यांची नेमणूक। केशव उपाध्येंना सतरंजीच्या कोपऱ्यावर आणून हकलण्याची तयारी। भाजपाकडून राज्य कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारेंचं ट्विट करत केशव उपाध्येंवर निशाणा। भाजपासाठी खस्ता खाणाऱ्यांना भाजपनं सतरंजा टाकण्याचं काम दिलं, सुषमा अंधारेंचा खोचक टोला। आता वया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। भाजपा हा पक्ष नसून छळछावणी त्यांचे वेळी बळी अजितदादा आहेत, तर शिंदे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत। शिंदेंना भाजपात विलीन व्हावं लागेल। भाजपवर टीका करताना संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला। मराठी शिकणाऱ्या जपानी मुलीचं राज ठाकरेंकडून कौतुक। विदेशी लोकांना मराठीबद्दल कुतूहल आणि अपार आदर, पण स्वकीयांना कळत नाही, राज ठाकरेंची पोस्ट। काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण, बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप। महाराष्ट्र गुंडशाहीवर चालणार नाही, कितीही हल्ले झाले तरी घाबरणार नाही, हनुमंत पवार आक्रमक। तुषार दामगुडेंनी सहकार्यांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा हनुमंत पवार यांचा आरोप। तर मारण्याच्या उद्देशानं आलेल्यांना सोडून देण्यात आलं, कितीही हल्ले करा, घाबरणार नाही, हनुमंत पवार यांचा भाजपला इशारा। दुसऱ्या राज्यात भाजपा व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाकडून घडलं असतं तर काय झालं असतं? लोकशाहीत पूर्ण मत मांडण्याचा आम्हाला अधिकार दिलाय, तुम्हाला विचारून आम्ही काय बोलावं हे ठरत नाही। हनुमंत पवारांना झालेल्या मारहाणीवरती संजय राऊतांनी भाजपवर टीका केली। महाराष्ट्रात गुंडराज फोफावतोय, गृहमंत्र्यांनी गुंडांना अभय देऊ नये। काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण केल्यानं हर्षवर्धन सकपाळ आक्रमक। सरकारनं गुंडांच्या मुसक्या आवळायला पाहिजेत, काँग्रेस कार्यकर्ते हनुमंत पवार। मारहाण प्रकरणी रोहित पवार आक्रमक। सत्तेच्या बळावर भाजपचे काही लोक गुंडगिरी करतायत, सरकारनं राजधर्म पाळावा असं आवाहन यावेळेला करण्यात आलं। कुठलाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही, तुम्हाला असा फोन आला तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा। अशा प्रकरणामध्ये मोठ्या लोकांची फसवणूक झाली आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। चंद्रपुरातील नगरसेवकांसोबत उद्धव ठाकरेंची अर्धा तास चर्चा। प्रतिभा धानोरकरांबाबत नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त। पालिका सत्ता स्थापनेवेळी धानोरकरांनी अपमानास्पद पद्धतीनं परतवून लावलं, नगरसेवकांची ठाकरेंकडे तक्रार, सूत्रांची माहिती। आता बघूया राजकीय टॉप 9 बातम्या। मुंबई महानगरपालिकेच्या उद्या पहिला अर्थसंकल्प सादर होणार। प्रशासक राज्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असणार। यंदा अर्थसंकल्प 80,000 कोटींच्या घरात पोहोचण्याचा अंदाज।
धनंजय मुंडेंवर पैशाचा आरोप करणाऱ्या रंजना नागपूरकरांना कैलास फड यांचा फेसबुक पोस्टमधून इशारा. कैलास फड धनंजय मुंडेंचे निकटवर्ती नागपूरची सुपारी कुणी दिली याचा शोध लागला पाहिजे. रंजना नागपूरकर लवकरच चौकशीला तयार रहा, फड यांचा आवाहन. सत्ताधारी खासदारांकडून चालकाच्या नावावर बनावट व्यवहार करत 1150 कोटी हडपले. अंबादास दानवेंचं नाव न घेता संदीपान भुमरेंवर गंभीर आरोप. 1985 मध्ये जन्मलेल्या चालकाच्या नावे 1971चा हिबानामा दाखवून भ्रष्टाचार केल्याचा दावा. सीआयडी चौकशीची मागणी. अजितदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो नाही. आमदारांची जी रसद पुरवली पाहिजे होती ती पुरवली गेली नाही. सर्व कार्यकर्त्यांच्या मनात त्यांची सल कायम राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणानंतर आमदार संजय खोडकेंची प्रतिक्रिया. संघटना वाढवावी आणि एकसंधपणानं काम करावं हे दादांचं स्वप्न होतं. शोकसभेच्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटलांचं विधान तर जयंत पाटलांकडून दादांसोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख. विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी घ्यावा. विलिनीकरणावरती शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. सांगली महापालिकेमध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी. काँग्रेसचा एक नाराज गट भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती. नाराज गटामध्ये काँग्रेसच्या 8 नगरसेवकांचा समावेश. चंद्रपूर पाठोपाठ सांगलीमध्ये काँग्रेसमध्येही 2 गट पडल्यानं वाद. चंद्रपूरमध्ये सांगलीतही मिशन लोटस राबवलं जाण्याची शक्यता. सांगलीत कुठेही फाटाफूट होणार नाही, सतेज पाटील यांचा दावा. सांगलीसाठी विशाल पाटील, विश्वजित कदम मिळून निर्णय घेतील. सांगलीमध्ये काँग्रेस एकसंध आहे असा विश्वास व्यक्त केला. 60हून अधिक देशांशी संवाद साधण्यासाठी संसदीय मैत्री गटाची स्थापना. भारत आणि इतर देशांच्या संसदेमध्ये थेट आणि नियमित संवाद साधला जाणार. या गटामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांचा समावेश. केनियाला जाणाऱ्या शिष्टमंडळामध्ये नरेश मस्के, संजय राऊत एकत्र. उद्या डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार मुंबईत दाखल होणार. सूत्रांची माहिती. गुरुवारी पवारांच्या उपस्थितीत मवियाची बैठक होण्याची शक्यता. बैठकीमध्ये शरद पवारांची उमेदवारी निश्चित होणार. सूत्रांची माहिती.